नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची माहिती बघणार आहोत. बघा, लाडक्या बहिणींना 24 डिसेंबरपासून 6वा हप्ता हा वितरित करण्यात आलेला आहे. आता तो जवळपास सर्वच महिलांना मिळाला असेल. तुम्हाला 6वा हप्ता मिळाला का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. भेटला असेल तरी सांगा आणि नसेल भेटला तरी सांगा. बघा, आता आपल्याला 7वा जो हप्ता आहे तो मिळण्यास सुरुवात झालेली आहे उद्यापासून. पण जर हा 7वा हप्ता आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्याला काही अटी आणि शर्तीचे पालन करणेसुद्धा आवश्यक आहे. आणि हा जो 7वा हप्ताचा लाभ आहे तो खास करून 9 जिल्ह्यांमध्ये लवकर जमा केला जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत की आपल्याला 7वा हप्ता कधी मिळेल, कोणत्या महिलांना मिळेल, अशी सर्व माहिती आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला, आता वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 1 जानेवारीपासून वितरण्यास सुरू. तर बघा, जो आपला लाडकी बहीण योजनेचा जो 7वा हप्ता आहे तो 1 जानेवारीपासून इथे वितरण्यास सुरुवात होणार आहे. म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये उद्यापासून ते पैसे यायला सुरुवात होणार आहे. बघा, आता महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या 2,46,00,000 बहिणींसाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आलेली आहे. तर बघा, या योजनेअंतर्गत काय झालं की ज्या पात्र ठरलेल्या महिला आहे या जवळजवळ 2,46,00,000 महिला आहे. आणि अशा बहिणींसाठी काय येणार आहे की महत्त्वपूर्ण ते मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेबद्दल अनेक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केलेले आहेत. तर बघा, जे आपले मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेबद्दल अनेक महत्त्वपूर्ण जे निर्णय आहे ते जाहीर केलेले आहे. बघा, आता 7वा हप्ता आणि नवीन लाभ. तर बघा, जो आता आपला 7वा हप्ता आहे आणि यामध्ये आता नवीन लाभ म्हणजे आपल्याला किती पैसे मिळणार, 1,500 रुपये मिळतील का 2,100 रुपये मिळतील, ते सुद्धा आपण बघणार आहोत. बघा, 1 जानेवारी 2025 पासून लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 2,100 रुपयांचा वितरित करण्यात येणार आहे. तर बघा, आपल्याला आता 1 जानेवारीपासून 7वा हप्ता भेटणार आहे आणि आता यो 7वा हप्ता आपल्याला 2,100 रुपयांचा वितरित केला जाणार आहे. या हप्त्यासोबतच लाभार्थ्यांना आणखीन 3 विशेष लाभ देण्यात आलेले आहेत. तर बघा, आता आपल्याला 2,100 रुपये तर भेटणारच आहे, पण या हप्त्यासोबतच जे लाभार्थी महिला आहे अशा महिलांना आणखीन 3 विशेष लाभ इथे देण्यात येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यापुढे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी नियमित हप्ता जमा करण्यात येणार आहे. तर बघा, इथे खूप महत्त्वाची इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आता इथून पुढे जे तुम्हाला सर्व जे हप्ते भेटतील ते आपल्या महिन्याच्या 1 तारखेलाच तुम्हाला इथे तुमच्या हप्ता जो आहे तो तुमच्या अकाउंटमध्ये जमा केला जाणार आहे. म्हणजे तुम्हाला आता 1 तारखेलाच तुमचा जो हप्ता आहे तो तुमच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहे. पण आता जर आपल्याला जो 7वा हप्ता आहे तो घ्यायचा असेल तर आपल्याला काही इथे पात्रतेच्या अटी आहे ते आपल्याला पूर्ण करणे आवश्यक आहे. बघा, 7वा हप्ता मिळण्यासाठी काही महत्त्वपूर्ण अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. बघा, इथे तुम्हाला जर 7वा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला काही महत्त्वपूर्ण ज्या अटी आहे याची पूर्तता करणे खूप महत्त्वाची आहे. पहिली जी अट आहे, 6वा हप्ता मिळालेल्या लाभार्थ्यांना 7वा हप्ता मिळेल. तर बघा, ज्या महिलांना 6वा हप्ता भेटला असेल अशा महिलांना इथे 7वा हप्ता भेटणार आहे. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. त्यानंतर बँक खाते सक्रिय असणे गरजेचे आहे. बघा, तुमचं जे बँक खातं आहे हे सुद्धा तुमचं ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहे, म्हणजे ते तुमचं चालू असणे आवश्यक आहे. गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर असणेसुद्धा इथे आवश्यक आहे. बघा, तुमचं जे गॅस सिलेंडर आहे हे तुमचं गॅस सिलेंडर उज्ज्वला योजनेचं असणे आवश्यक आहे आणि तुमच्या ते नावावर असणेसुद्धा आवश्यक आहे. तरच तुम्हाला इथे 7वा हप्ता भेटणार आहे. आता 28 जिल्ह्यांमध्ये विशेष वितरण. तर बघा, आता काय होणार आहे की जे 28 जिल्हे आहे अशा 28 जिल्ह्यांमध्ये इथे विशेष वितरण करण्यात येणार आहे. आज 28 जिल्ह्यांमध्ये 6वा हप्ता वितरित करण्यात येत आहे. यामध्ये प्रमुख जिल्हे बघा, जो आपला 7वा हप्ता आहे तो इथे 7वा हप्ता वितरित केला जाणार आहे. यामध्ये प्रमुख जिल्हे जे आहे हे अकोला आहे, अमरावती आहे, अहिल्यानगर आहे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, पुणे, मुंबई, नाशिक आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये विशेष काय होणार आहे की ते वितरित केला जाणार आहे लाभ. आता नवीन आर्थिक लाभ. बघा, आता तुम्हाला जे मी सांगितले तुम्हाला 7वा हप्ता तर भेटणार आहे, पण त्याचबरोबर आपल्याला कोणते 3 विशेष लाभ भेटणार आहेत तर ते बघा. आता जो आपल्याला पहिला आहे यामध्ये ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी 1,20,000 रुपये मिळणार आहेत. तर बघा, पहिला जो लाभ आहे तो कोणता मिळणार आहे की जे ग्रामीण भागातील लाभार्थी महिला आहे अशा महिलांना घर बांधण्यासाठी ते 1,20,000 रुपये भेटणार आहे. त्यानंतर गॅस कनेक्शनसाठी 2,500 रुपयांचे अनुदान मिळणार आहे. बघा, जे दुसरं आपल्याला भेटणार आहे यामध्ये दुसरं म्हणजे आपल्याला गॅस कनेक्शनसाठी ते 2,500 रुपये भेटणार आहे. आणि तिसरं म्हणजे संक्रांतीनिमित्त विशेष बोनससुद्धा तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे आता 14 जानेवारीला संक्रांत आहे आणि त्याआधी तुम्हाला काय होणार की ते विशेष बोनस मिळणार आहे. आता नेमके तुम्हाला महत्त्वाच्या तारखा इथे ध्यानात ठेवायच्या. बघा, 31 डिसेंबर 2024मध्ये आपल्याला काय झालेलं आहे की 6वा हप्ता इथे वितरण्याची जी अंतिम तारीख आहे म्हणजे
आजची जी शेवटची तारीख आहे 6वा हप्ता वितरणाची. म्हणजे आज ज्या महिला राहील असेल 6वा हप्ता त्यांना मिळण्याच्या, अशा महिलांना आता 31 डिसेंबर म्हणजे आजच्या दिवशी तुम्हाला इथे संपूर्ण जे पैसे आहेत ते मिळून जाणार आहे. 1 जानेवारी 2025 7वा हप्ता वितरणाची सुरुवात. तर बघा, उद्यापासून काय होणार आहे की जो आपला 7वा हप्ता आहे, हा 7वा हप्ता तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे. प्रत्येक महिन्याच्या 1 तारीख नियमित हप्ता वितरणार. बघा, प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये लाडक्या बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते डायरेक्टली तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. आता यामध्ये विशेष सूचना काय आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जेणेकरून काय होईल की तुम्हाला इथे कोणतीही अडचण येणार नाही. बघा, पहिलं म्हणजे आधार बँक लिंक स्थिती नियमित तपासायची. बघा, जे तुमचं आधार बँक लिंक आहे ते तुम्हाला नियमित इथे चेक करून ठेवायचं आहे. म्हणजे काय होईल, जर तुमचं अकाउंट जर लिंक नसेल, जर तुमचं अकाउंट हे डिॲक्टिव्हेट झालं तर तुम्हाला इथे लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते तुमच्या खात्यामध्ये येणार नाही. बँक खाते सक्रिय ठेवणेसुद्धा तुम्हाला आवश्यक आहे. म्हणजे तुमचा व्यवहार यामध्ये नियमित चालू असणे गरजेचे आहे. गॅस कनेक्शन महिलाच्या नावावर करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे. बघा, तुमचं जर गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर नसेल तर ते लवकरात लवकर करून घ्या. याची प्रक्रिया लवकरात लवकर तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे. त्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत 6वा हप्ता न मिळाल्यास तात्काळ संपर्क साधायचा आहे. बघा, जर तुम्हाला आजच्या दिवशीसुद्धा पैसे मिळाले नाही लाडकी बहिणीचे 6वा हप्त्याचे, तर तुम्हाला याची लवकरात लवकर तुम्हाला इथे संपर्क करायचा आहे. शासनाने पुढील 5 वर्षासाठी नियमित हप्ता वितरणाची योजना आखलेली आहे. तर बघा, शासनाने काय केलेलं आहे की पुढील म्हणजे आत्तापासून ते 5 वर्षे म्हणजे 2029पर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये इथे डेली तुम्हाला पैसे मिळणार आहे. महिन्याच्या 1 तारखेला 5 वर्षापर्यंत प्रत्येक महिन्याच्या 1ल्या तारखेला हप्ता जमा केला जाणार आहे. ज्यामुळे लाभार्थ्यांना नियोजन करणे इथे सोपे जाणार आहे. लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. तर बघा, ही जी लाडकी बहीण योजना आहे, ही लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. नवीन अपडेट्स आणि वाढीव लाभांमुळे या योजनेचा विस्तार होत असून अधिकाधिक महिलांना त्याचा फायदा होत आहे. तर बघा, या योजनेचा विस्तार खूप होत आहे आणि यामध्ये काय होणार की अधिकाधिक महिलांना याचा लाभसुद्धा मिळणार आहे. लाभार्थ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. तर बघा, लाभार्थ्यांनी काय करायचे की जे तुमची आवश्यक कागदपत्रे आहे आणि याची जी प्रक्रिया आहे ही लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे. जेणेकरून त्यांना या योजनेचा पूर्ण लाभ इथे भेटणार आहे. म्हणजे एकत्रित तुम्हाला आता जो 6वा हप्ता आहे, तो 6वा हप्ता आजच्या दिवशी तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. जर आजच्या दिवशीसुद्धा तुमचा जो 6वा हप्ता आहे तो तुमच्या अकाउंटमध्ये जमा नाही झाला, तर तुम्हाला लवकरात लवकर इथे त्यांना कळवायचं आहे, तुम्हाला संपर्क साधायचा आहे. जेणेकरून तुमचा जो 6वा हप्ता आहे तो 6वा हप्ता राहिल्यास ते डायरेक्टली तुमच्या अकाउंटमध्ये जे पैसे आहेत ते लवकरात लवकर वितरित करेन. आणि जो आपला राहिला आपली गोष्ट आहे ती 7व्या हप्त्याची. जर 7वा हप्ता आता उद्यापासून म्हणजे नवीन वर्षाच्या 1 तारखेपासून 1 जानेवारी 2025 पासून तुमच्या अकाउंटमध्ये इथे टाकण्यात येणार आहे. म्हणजे आता तुम्हाला 7वा हप्तासुद्धा मिळणार आहे. त्यामुळे इथे महिलांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे. आणि त्यानंतर तुम्हाला आता संक्रांत येणार आहे आणि संक्रांतीचं तुम्हाला बोनससुद्धा मिळणार आहे. म्हणजे असे एकत्रित करून तुम्हाला सर्व गोष्टी आनंदाच्या होणार आहे. तरी ही जी माहिती आहे ही सर्व महिलांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशीच माहितीपूर्ण अपडेट जर आले तर ते लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला लगेच जी माहिती आहे ती कळून जाईल. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका, जेणेकरून आम्हालासुद्धा मोटिवेट मिळेल हा व्हिडिओ बनवायला. तर चला आता भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद, टेक केअर.